आत्मवंदन स्मिताताई. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित गुरु परमात्मा परेशू या सदरात आज स्मिताताई जडे आपल्याशी शेगावीचा राणा गजानन महाराज यांच्या कार्यावर संवाद साधणार आहेत. 25 एप्रिल रोजी स्मिताताईंनी गीतेतील भक्तियोग यावर संवाद साधला होता. स्मिताताई बृहन्मुंबई महानगरपालिका येथून अधिकारी पदावरून निवृत्त झाल्या आहेत. 2002 पासून कीर्तन प्रशिक्षण ताईंनी घेतले आहे. कीर्तनालंकार, कीर्तन रत्न, विद्यानंद पुरस्कार हे कीर्तनातील पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला व तो अजून चालू आहे. ताईंनी ज्योतिष भास्कर ही पदवी संपादन केली आहे. ताई, आम्ही सगळे गजानन महाराजांबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक आहोत. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार. सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि आराधना ध्यान समूहाचे साधक या सर्वांना वंदन करते आणि आपण सुरुवात करूया. गुरु याचं जीवनात अत्यंत महत्व आहे आणि प्रत्येक जीवाचा प्रथम गुरु ही त्याची आई असते. माझ्या नशिबानं मला विदर्भातली आई मिळाली आणि त्याच्यामुळे माझ्या अगदी नकळत्या वयातच तिनं त्या छोट्या पोथ्या असतात ना, पांढऱ्या कवरच्या अशा छोट्या छोट्या, जशी गजानन विजयची छोट्या छोट्या आम्हा दोघा बहिणींनी आणून दिल्या तिने. तेव्हा काहीच कळतच नव्हतं देव म्हणजे काय, आईच तेव्हा देव असते ना सगळं. तर अशा प्रकारे नकळत त्याच संस्कारात वाढले गेले आणि फार लहानपणापासून ते गजाननाची पोथी हातामध्ये आली. तर गुरुच्या स्तवनाने आपण सुरुवात करूया आजचा आपल्या प्रोग्रामला. गुरु वीण नाही दुजा धार, गुरु वीण नाही दुजा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली, गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई सावली. भक्तांसाठी गुरु होऊनी, देव घेई अवतार, नाही दुजा आधार. यातला जो चरण आहे ना, भक्तांसाठी गुरु होऊनी देव घेई अवतार, हा खूप महत्वाचा आहे. सगळे ईश्वरी गुण अंगात घेऊन प्रत्यक्ष भगवंतच या भूतलावर आपल्यासारख्या चार चौघांना काही आचरणातनं, काही उपदेशातनं शिकवण्यासाठी मनुष्य रूपानं इथं अवतरतात. परंतु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे देव ते संत, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे आपल्यासारखे वावरताना दिसले व्यावहारिक जगात, तरी ते खरे ईश्वरच असतात. तर अशा प्रकारे शेगावात एक दिवस एक अवलिया आला, तेच आपले गजानन महाराज. आपण आता सगळे शेगावला जाऊया. कुठे? शेगावात कुठे? तर देवीदास पातुरकर यांच्या घरी. काय आहे बरं त्यांच्या घरी? आज त्यांच्या घरी ऋतुशांतीचा समारंभ आहे. आता ऋतुशांत म्हणजे काय हे सुद्धा हल्लीच्या पिढीला कळावं यासाठी इथे स्पष्ट करते. काय आहे की पोथ्यांमध्ये तसा उल्लेख आहे की ऋतुशांत होती देवीदास पातुरकरांच्या घरी, त्यानिमित्तानं गावभोजन होतं. परंतु या पोथ्या तशाच पुढच्या पिढीकडे सोपवल्या जात आहेत, नाही असं नाही. परंतु काही शब्दांचे अर्थ माहितीच नसतात पुढच्या पिढीला आणि मग त्याचा परिणाम असा असतो की आपल्या मनाला येईल तो अर्थ लावतात आणि तो चुकीचा समज समाजात पसरवला जातो. म्हणून ऋतुशांत म्हणजे काय हे आधी थोडंसं समजून घेऊया. पूर्वीच्या काळी लहानपणी लग्न होत असत मुलींची, पण जेव्हा ऋतुचक्र म्हणजे मासिक ऋतुचक्र जेव्हा सुरू होतं स्त्रीचं, तेव्हा अगदी शास्त्रवत विधी करून तो आनंदोत्सव साजरा केला जायचा. कारण वंशवृद्धीसाठी एक हिरवा कंदील मिळाल्यासारखा तो आनंदाचा क्षण असायचा आणि त्या आनंदात सामील करून घ्यायचं असायचं. म्हणजे अगदी पुण्यवाचन, मातृका पूजन असं शास्त्रशुद्ध सगळे विधी करून खूप मोठा आनंदोत्सव साजरा केला जायचा. तर तसा हा ऋतुशांतीचा
दिवस होता तिकडे पातुरकरांच्या घरी उत्सव आणि म्हणून गावभोजन घालायला आमंत्रण केलं होतं. सगळं गाव पातुरकरांच्या घरी आज लोटलं होतं. तिथे आपणही जाऊयात. पूर्वीच्या काळची ती पंगत, त्याचा थाट काय वर्णावा? किती पदार्थ, जेवणाचा कटाव आहे. मुद्दामूनच म्हणते, कारण नुसतं गद्यात सांगितलं की तेवढी रुची निर्माण होत नाही. थोडासा पद्यभाग असला की जरा ऐकायला सुद्धा श्रवणीय वाटतं म्हणून ना. तर किती पदार्थ होते बरं त्या पंक्तीमध्ये. स्वच्छ शुभ्र लवणा जवळी विराजली ती लिंबे पिवळी नटल्या सोज्वळ भिजल्या डाळी एक वाटली एक मोकळी एक वाटुनी खमंग तळली हो 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 तैशा भाज्या आमट्या उसळी होती कारली वांगी काळी भात साळीचा शुभ्र मोकळा सुगंध घम घम पसरे त्याचा हो 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 असे कितीतरी पदार्थ जो तो येतोय मनसोक्त जेवतोय त्यांच्या आनंदात सहभागी होतोय आणि तृप्त मनानं बाहेर पडतोय. अशातच एक जोडगोळी बाहेर पडली. बंकटलाल आणि दामोदरपंत. ही मित्रांची जोडगोळी बाहेर जेवून तृप्त होऊन पडली आणि त्यांचं लक्ष बाहेर एका उकिरड्यावर एक माणूस उष्टी शीत खात बसताना दिसला त्याच्याकडे गेलं. जी जेवणं होत होती त्याच्या पत्रावळ्या आणून तिकडे टाकल्या जात होत्या उकिरड्यावर आणि त्यातलं ते शीत मोजून तो एक जण तिकडे खात बसला होता. आता आत्तापर्यंत खरं अनेकांनी पाहिलं होतं बरं. परंतु उकिरड्यावर अन्न खाणारा कोणी भिकारी असेल, कोणी वेडा असेल, असं समजून दुर्लक्ष करून पुढे गेले होते. पण बंकटलालांना मात्र बघता क्षणी कळलं, की नाही हा कोणीतरी अवलिया आहे आणि म्हणून आदराने जवळ गेले आणि विचारलं, की "महाराज, तुम्ही आज चलता का? सुग्रास भोजनाची व्यवस्था आहे सगळी." परंतु महाराजांनी नकार दिला. तेव्हा बंकटलालांनी पातुरकरांनाच आवाज दिला. "अहो पातुरकर बाहेर या. अहो भगवंत आलाय चालून दारात तुमच्या." असा आवाज दिल्यावर पातुरकर सगळी अन्नाने भरलेली थाळी घेऊन तिकडे पुढे आले आणि त्यांना आग्रह करून खाऊ घातलं. तो सगळे पदार्थ एकत्र कालवून महाराजांनी खाल्ले. पण या त्यांच्या कृतीचा अर्थ बंकटलालांनी असा केला, की अन्नाचा आपण आदर केला पाहिजे आणि तो अगदी बरोबर अर्थ होता, जो आपण आजच्या काळाला सुद्धा लावून पाहिला पाहिजे. प्रत्येक उष्टशीत एवढ्या आदराने महाराज तोंडात घालत होते आणि ती ओळख बंकटलालाच का पटली, बाकीच्यांना का नाही? याच्यात सुद्धा एक गूढ आहे दडलेलं, की गुरु शिष्याचं जे नातं असतं, ते जन्मोजन्मीचं असतं आणि म्हणून ती पाहता क्षणी त्यांना ओळख पटली बंकटलालांना आणि खूप त्यांना आनंद झाला. परंतु तिकडे यांनी आवाज दिल्याबरोबर खूप गर्दी जमली बघायला आणि ते टाळून महाराज दिसेनासे झाले. कुठे गेले? सगळ्यात हैराण झाला तो बंकटलाल. आता यांना शोधावं कसं आणि कुठे? खूपच त्यांना वाईट वाटलं बंकटलालला या गोष्टीचं, की अरे महाराज चांगले मिळाले होते भगवंत आणि आता कुठे बरं गेले? कधी भेटतील? आणि तो मनाला त्यांनी घोर लावून घेतला इतका, की ते आजारी पडले. मग शेवटी त्यांचे वडील जे आहेत भवानीराम, त्यांनी सांगितलं, की कुठेतरी आता मन रमव आणि म्हणून त्या शेगावामध्ये एकदा कीर्तन ठेवलं होतं गोविंदबुवा टाकळीकर यांचं. तिकडे त्यांनी पाठवलं, की जा तुझं मन तेवढंच रमेल. त्या ठिकाणी आपल्या मित्रासह बंकटलाल कीर्तन श्रवणासाठी निघाले. तो त्यांचं लक्ष त्या ज्या देवळात कीर्तन होतं, त्या देवळाच्या मागे त्यांना महाराज दिसले अचानक आणि ब्रह्मानंद झाला. देवळात गेलेच नाहीत कीर्तन ऐकायला. आधी महाराजांच्या चरणी धाव घेतली. खूप आनंद झाला महाराज सापडले म्हणून. आणि मग त्यांना आग्रह केला, की माझ्या घरी चला. तेव्हा महाराज काय म्हणाले, पहा ज्याप्रमाणे संत वर्णन करतात तुकाराम महाराज सुद्धा संतांचं, की सहज बोलणे हित उपदेश. अगदी सहज बोलतात, पण त्याच्यातून आपण काहीतरी शिकायचं असतं, काहीतरी बोध घ्यायचा असतो. तर जेव्हा बंकटलाल म्हणाले, की माझ्या घरी आपण यावं, अशी माझी इच्छा आहे. तर महाराज हसले बघून आणि म्हणाले, "घर तुझं आहे की भिंतीचं आहे, दगड विटांचं आहे? खुशाल घराला माझं म्हणतोस?" ह्याच्यातून आपण पण खूप शिकण्यासारखं आहे, की कशालाही आपण माझं म्हणतो ते खरंच आपलं असतं का? असो. तर महाराजांनी त्यांना सांगितलं, की आधी कीर्तनाला जा देवळामध्ये आणि मग कीर्तन श्रवणासाठी ते बसले. गोविंद बुवा टाकळीकर खूप उत्तम कीर्तनकार होते.
भगवान उवाच म्हणून श्लोक सुरू केला, परंतु थोडंसं अडखळले किंवा स्मरण करायला वेळ लागला. तेवढ्यात जो पूर्वार्ध झाला होता, त्याचा उत्तरार्ध महाराजांनी बसल्या जागेवरूनच पूर्ण केला. आणि टाकळीकर बुवांना कळलं, की कोणीतरी महान व्यक्ती बाहेर बसलेली आहे. बुवा स्वतः मंदिराच्या बाहेर आले आणि त्यांना सांगितलं, की "चला, आपण देवळात या, आसनस्थ व्हा." तेव्हा महाराज म्हणाले, "मी काय देवळात यायचा नाही. तुम्ही जा आणि कीर्तन सेवा सुरू करा." म्हणे, "आत्ताच तू सांगितलंस ना कीर्तनामध्ये, की देव सर्वत्र आहे म्हणून. मग देवळात यायची गरज काय? त्याच्यामुळे जा आणि कीर्तन सुरू कर. जसं बोलावं तसं कीर्तनकारांनी वागावं." याच्यातूनही बोध घ्यावा. तर कीर्तन टाकळीकर बुवांनी पूर्ण केलं आणि नंतर बंकटलालाच्या ठायी असणारा जिव्हाळा बघून त्याच्याबरोबर यायला महाराज तयार झाले. त्याच्या घरी वास्तव्य केलं. आजही शेगावात त्यांचा वाडा आहे बंकटलालांचा, जो बघता येतो आपल्याला जाऊनही. तर एकदा माळणीकरची चून भाकर त्यांनी खाल्ली. चून म्हणजे पिठलं भाकरी खाल्ली आणि पितांबर शिंपी होते जवळ. त्यांना सांगितलं, की "जा पाणी आण आता माझ्यासाठी." आणि लक्षात ठेव, की ओंजळीनी पाणी भरू नकोस. चांगला तुंब्या बुडव त्याच्यात आणि पाणी आण, असा स्पष्ट आदेश दिला. पितांबर शिंपी निघाले पाणी आणायला. परंतु बघतात तर काय, की तिकडे फक्त तळपाय भिजेल एवढंच पाणी होतं. तुंबा बुडवून त्याच्यात पाणी येईल ही शक्यताच वाटली नाही. परंतु महाराजांचा आदेश स्पष्ट लक्षात होता, की तुंबा बुडवूनच पाणी आणायचं, ओंजळीनी तुंब्यात भरायचं नाही. तर आदेशाचं पालन करायचं. म्हणून तुंबा बुडवला आणि काय आश्चर्य! जो तुंबा ज्या ठिकाणी बुडवला, त्या ठिकाणी खळगाच आला आणि स्वच्छ पाणी त्याच्यात आलं. हे पाणी महाराज प्यायले. परंतु हा जो चमत्कार पितांबर शिंप्यांनी अनुभवला, तो 4 जणांना सांगितल्याशिवाय कसा राहील आणि अशा वार्ता लपतच नाहीत. वाऱ्यासारखी बातमी पसरली, कीर्तीचा सुगंध चारी दिशांना महाराजांच्या पसरला आणि महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात खूप गर्दी होऊ लागली. परंतु खरे संत जे असतात, त्यांना अशी उपाधी आवडत नाही, तसाच दांभिकपणा आवडत नाही, गर्दी झालेली ते सगळं नको होतं महाराजांना. म्हणून महाराज पुन्हा निघून गेले. नंतर असेच धावत पळत उन्हाळ्याच्या दिवसात एकदा महाराज अकोलीच्या रानात गेले. खूप तहानला होता जीव. अगदी पाणी हवं होतं. आणि एक माणूस दिसला तिथे. त्याला महाराजांनी हाक मारली, "भास्करा, जरा पाणी देतोस का?" हा भास्कर खरं म्हणजे चमकला, की आपलं नाव यांना कसं कळलं बरं? त्याला खूप आश्चर्य वाटलं, पण त्याला असं वाटलं, की हा कुठल्यातरी विद्येचा उपयोग करून याला माझं नाव कळलं असेल आणि आता मला हा भुलवू बघतोय, की माझ्यावर छाप पाडायला बघतोय, माझ्यावर प्रभाव पाडून याला काहीतरी अ, दाखवायचंय, की मी श्रेष्ठ कसा, माझ्याकडे सिद्धी आहे वगैरे म्हणून. पण मी काय याच्या नाटकांना बोलणाऱ्यातला नव्हे. त्याच्यामुळे भास्करांनी पाणी तर दिलंच नाही, चक्क नकार दिला. परंतु त्यांना उलट लागेल असं बोलला, उद्धट बोलला. परंतु या भास्कराच्या उद्धट बोलण्याचं सुद्धा महाराजांनी मनावर घेतलं नाही. तर हा भास्कर उलट बोलता त्यांना असं म्हणाला, "ए गोसावड्या, खरा असशील ना, तर या कोरड्या विहिरीला पाणी आणून दाखव." असं खुलं आव्हान या भास्करांनी अतिशय उद्धट स्वरात महाराजांना दिलं. परंतु महाराजांना पाणी हवंच होतं. आणि त्यांना असं कळलं, की या भास्करांनी चांगल्या कुळात जन्म घेतलेला आहे, ज्यांच्यावर भगवंत कृपा आहे. म्हणून त्यांनी त्या विहिरीला खरोखरच पाणी आलं तुडुंब. आणि भास्कराला ते बघून फार आश्चर्य वाटलं. त्यांनी लोटांगण घातलं महाराजांपुढे. तेव्हा ते त्याला म्हणतायत, "अरे, तू भगवंताचा लाडका आहेस ना, म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना केली भगवंताची आणि म्हणून पाणी मिळालं." म्हणजे कर्तेपणा आपण स्वतः घेतला नाही. तर अशा अनेक लीला शेगावात घडल्या. त्याचा आपण एक-एक करून आपण बघूया. एकदा चिंचवनात एक समारंभ होता. कुणी एक जीव गेला त्याच्याबद्दल क्रियाविधी चालू होते समजा. तर ते भोजनाच्या पंक्ती बसल्या होत्या आणि असंख्य कावळे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी खूप
त्रास म्हणजे जेवणाऱ्यांना जेवता येईना एवढा त्रास तिकडे व्हायला लागला कावळ्यांचा. त्यावेळेला महाराजांना बोलवण्यात आलं आणि मग महाराजांनी सांगितलं, "हे जीवांनो, आजपासून हे ठिकाण तुम्ही वर्ज्य करा." तर काही लोक होते, की जे हसले महाराजांना, की कावळ्यांना हा हा माणूस सांगतोय, असं काय ऐकतात का पक्षी? परंतु आश्चर्य असं, की त्या ठिकाणी कावळे खरंच त्यांनी येणं बंद केलं, की 12 वर्ष त्या ठिकाणी कावळा आलेला नाही. एवढी पशु-पक्ष्यांवरती सुद्धा सत्ता महाराजांची होती. कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात शेगावातच हा मळा सुद्धा बघता येतो बरं शेगावात जाऊन आजही. अ, महाराज एकदा वास्तव्याला गेले आणि त्याच वेळेस तिकडे महाराज वास्तव्यास असताना एक भोंदू साधू ब्रह्मगिरी नावाचा अनेक त्याने आपला शिष्यगण जे भोंदू असतात ना, त्यांना गर्दी अशी तयार करावी लागते बरं का आपल्या भोवती, की आपल्या नावाचं कोणतरी डांगोरा पिटेल, मग आपल्याला महाराज माज केले, की आपोआप आपलं वर्चस्व निर्माण करावं. अशा हेतूने तो ब्रह्मगिरी सुद्धा कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात आला. आपले सगळे ते साधूगण गोळा करून शिष्य. हं. टाळ दिमड्या घेऊन या हातात, आले गोसावी फिरत फिरत तेच. ब्रह्मगिरी हा त्यामध्ये मुख्य होता, कान फाड्या गोसावी जटामाथा. तर हा ब्रह्मगिरी मुख्य आणि त्याच्या बाजूला काय-काय वाद्य वाजवणारे आपले त्याचे शिष्यगण, असे ते सगळे मिळून कृष्णाजी पाटलांकडे आले. हेतू असा होता, की या कृष्णाजी पाटलांवर आणि पर्यायाने सर्व शेगावकरांवर, शेगाववर आपली छाप पाडावी आणि आपलं वर्चस्व निर्माण करावं. परंतु तो आला आणि त्याला असं कळलं, की इथे कृष्णाजी पाटलाकडे आधीच गजानन महाराज वास्तव्यास आहेत. तेव्हा त्यांनी कृष्णाजी पाटलाला त्याचं मन वळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, की याला हाकलून दे. "अरे, तू काय म्हणे हा अशा दिगंबर अवस्थेतला साधू घरी ठेवलायस? प्रापंचिकाला असं शोभतं का? तेव्हा त्याला घालवून दे." असं खुशाल सांगितलं. परंतु कृष्णाजी पाटलांनी ते काही ऐकलं नाही. म्हणजे तुमची सुद्धा होईल तशी सोय मी माझ्याच्याने करतो आणि त्यांची सुद्धा सोय केली. परंतु या ब्रह्मगिरीला हातपाय पसरून तिकडे ठाणच मांडायचं होतं. त्याच्यामुळे याने कृष्णाजी पाटलांना हळू-हळू तेल दे, तूप दे, शिरापुरी दे करून चढो की पळो करून सोडलं, की आज ना उद्या हा बधेल असं त्यांना वाटलं असेल. परंतु त्यांची डाळ काही तिकडे शिजली नाही. कारण गजानन महाराजांना काही कृष्णाजी पाटलांनी घालवलं नाही आणि यांचे फालतूचे लाडही केले नाहीत. त्याने खुशाल सांगितलं, की "जेव्हा माझी ऐपत होईल चिरापुरी द्यायची, तेव्हा मी नक्की चिरापुरी देईन. पण आता मात्र जे पिठलं भाकरी आहे ते चालवून घ्या." शेवटी आपली काय या कृष्णाजी पाटलाकडे डाळ शिजत नाही, असं यांनी पाहिलं ब्रह्मगिरीने आणि त्यांना एक घाट घातला, की आपण आपलं प्रवचन ठेवूया गावामध्ये. सगळीकडे दवंडी पिटली या, 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 या करून आणि ब्रह्मगिरी साधूंचाच आहे प्रवचन आणि श्लोक घेतला प्रवचनासाठी. "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैन क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः." या श्लोकावर प्रवचन केलं. शेगावकर गेले अवश्य. परंतु शेगावकर गजानन महाराजांच्या तालमीत तयार झालेले होते. त्यामुळे अस्सल काय आणि नकली काय याचा फरक त्यांना अगदी सहजपणे कळला आणि हे काही प्रवचन त्यांच्यात एवढं मनास आलं नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो अ, मुख्य हेतू होता त्या ब्रह्मगिरीचा, इथे ठाण मांडायचा, शेगावात वर्चस्व प्रस्थापित करायचा, तो काही साध्य होऊ शकला नाही. परंतु इथे त्याचे हे चाळे बघून त्याला आता धडा शिकवायला हवं असं महाराजांना वाटलं आणि म्हणून महाराजांनी एक लीला केली. पलंगावर बसले होते, तेव्हा चिली मोडताना त्यांनी एक ठिणगी मुद्दाम खाली पाडली आणि त्या ठिणगीनं आपलं काम बरोबर केलं. ज्या पलंगावर महाराज बसले होते, ती गादी, पलंग सगळा भरभर जळायला लागला. मोठी आग लागलेली बघून जवळचा भास्कर पाटील एकदम घाबरून गेला. "उतरा, उतरा" म्हणून महाराजांना घाई करायला लागला. तेव्हा महाराज म्हणतात, "थांब, काही झालेलं नाही, घाबरू नको. ब्रह्म पण मीच आहे, अग्नी पण मीच आहे, ठिणगी पण मीच आहे. अजिबात घाबरू नकोस. आता म्हणले एकच काम करायचंय." "काय?" तर म्हणे, "त्या ब्रह्मगिरीला इकडे मी बोलवलंय म्हणून सांगा आणि नाही जर आला, तर उचलून इकडे माझ्यासमोर आत्ताच्या आत्ता हजर करा."
त्याप्रमाणे ब्रह्मगिरीला आणायला हे सगळे गेले. आणि अर्थातच तो तयार नाही झाला बरं का ब्रह्मगिरी यायला. घाबरला. परंतु त्याला उचलून आणा नाही आला तर असं सांगितल्यामुळे त्याला उचलून समोर हजर केलं महाराजांच्या. तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले, "या, इकडे बसा माझ्या बाजूला." जळत्या पलंगावर महाराज बसले होते आणि म्हणतायत, "इकडे माझ्या बाजूला बसा." तुम्ही सांगितलं ना काल प्रवचनात, "नैनन छिंदन्ति शस्त्राणि, नैनन दहति पावक." आता त्याचा अनुभव सगळ्या शेगावकर इकडे जमलेत. पलंगाला आग लागली म्हटल्यावर अख्खं शेगाव लोटलं होतं महाराजांना भेटायला. तर म्हणे, "बघा इथे सगळी शेगावची गर्दी जमलेली आहे. आता तुम्ही दाखवून द्या तुमचं. काल तुमची थिअरी सांगून झाली, आता प्रॅक्टिकल दाखवा." असं म्हटल्यावरती ब्रह्मगिरीने लोळण घेतली महाराजांच्या पायाशी आणि कबूल केलं, की मी हे सगळं पोट भरण्यासाठी खोटं साधूचं नाटक घेतलेलं आहे. मी काही खरा साधू नाही. असं सगळ्या शेगावकरांसमोर त्यांनी कबूल केलं. आणि अशा प्रकारे मग त्याला महाराजांनी समजावलं, की "अरे, खरंच जर भक्ती केलीस तर अशी तुझ्यावर वेळच येणार नाही. खऱ्या भक्तीला भगवंत नेहमीच भक्ताचा आदर करून त्याला योग्य मार्गावर ठेवतो." त्यामुळं त्यानं कबूल केलं महाराजांसमोर, की आता मी पुन्हा असे वेडे-चाळे, खोटे धंदे काही करणार नाही. आता एकदा सोमवती अमावस्या आली आणि शेगावकरांच्या मनात इच्छा झाली, की ही पर्वणी साधून म्हणजे महत्त्व असतं पर्वणी म्हणजे योग्य वेळेला योग्य त्या कृती करणं. तर त्या दिवशी आपण त्या तिथीला नर्मदा स्नान करावं, महाराजांसोबत जावं. तर मी महाराजांनाच गळ घातली, की तुम्हीच आम्हाला घेऊन आपण ओंकारेश्वरला जाऊ, नर्मदेचं आम्हाला स्नान घडवा. तर महाराज हसले. म्हणाले, की "हे बघा, पर्वणी साधायची गरज मला आहे का खरंच? नाही. तुम्ही अवश्य जा. मला नेऊ नका. नर्मदा स्वतःच मला इकडे स्नान घालायला येते." परंतु वेड्या भक्तांचा वेडा हट्ट म्हणा, खूप हट्टाला पेटले भक्त आणि शेवटी मग महाराज म्हणाले, "ठीक आहे, पण एक सांगतो, मला जर तुम्ही सोबत नेलं तर तुमच्यावर गंडांतर येऊ शकतं." असं महाराज म्हणले. परंतु भक्त आपलंच खरं करायला बघतात. गुरूंपुढे, भगवंतापुढे सुद्धा. त्याप्रमाणे हट्ट केला आणि मग शेवटी माय-लेकरांचं नातं गुरुचं आणि भक्तांचं. त्यामुळे महाराज तयार झाले. जाताना हे ओंकारेश्वरला गेले, छान व्यवस्थित स्नान केलं आणि आता परतायचं. फक्त परतताना मात्र असा विचार केला, की बैलगाडीतून येताना जरा त्रास झालेला आहे. तेव्हा आता परतताना आपण नावेतनं प्रवास करावा, असा विचार झाला. आणि मग नावेत बसले सगळेजण. गाडी एक गाडी नव्हे नाव, नौका एक फरलांगभर 1-2 फरलांग गेली असेल नसेल, एका खडकाला धडकली, भगदाड पडलं आणि भराभर पाणी आत यायला लागलं. पाण्याचा वेग प्रचंड होता आत येण्याचा आणि आता नौका बुडणारच. म्हणजे नावाड्यांनी सुद्धा घाबरून पटापट उड्या मारल्या बाहेर आपला जीव वाचवण्यासाठी. आणि आता काय जीवाचा म्हणजे पुन्हा शेगाव डोळ्यांनी दिसेल की नाही अशी शेगावकरांसमोर स्थिती निर्माण झाली. त्यावेळेला बंकटलालला आठवले महाराजांचे शब्द, की महाराजांनी सांगितलं होतं, "मला जर बरोबर घेऊन गेला, तर तुमच्यावर गंडांतर येऊ शकतं." तेव्हा चुकीची क्षमा मागितली आणि महाराजांना सांगितलं, "काहीही करून सगळ्यांना आम्हाला शेगाव पुन्हा दिसू देत. क्षमा करा, आमची चूक झाली." त्यावेळेस महाराजांनी प्रार्थना केली आणि नर्मदा माता स्वतः कोळीणचं रूप घेऊन तिकडे आली. तिनं स्वतःचा परिचय दिला, की "ओंकारनाथ कोळ्याची मी मुलगी नर्मदा." ओल्या त्या वस्त्रांनीच आली. सगळेजण आपापला जीव वाचवण्याच्या तयारीत असल्यामुळे कोणाचंही तिकडे लक्षच गेलं नाही, की कोण आलंय, कोण वाचवतंय. जीव वाचवणं महत्वाचं. त्या नर्मदेनं नावेला हात लावला, पाणी बंद झालं आणि मग हे सुखरूप सगळे आले. आणि नंतर या सगळ्यांना कळलं, की महाराज कोण होती? तर मग ती खरंच नर्मदा होती. अच्छा. अरे मग आमचं बघायचंच राहिलं का आमची जीवाची पडली होती भीती त्याच्यामुळे ते बघितलंच नाही. मग आता असं करा, इकडे शेगावात आपण परतलोय तर पुन्हा एकदा आम्हाला नर्मदेचं दर्शन घडवा. आणि अर्थातच खूप आवडते भक्त होते शेगावकर महाराजांचे सुद्धा. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा महाराजांनी नर्मदेचं दर्शन घडवलं. महाराज असं बंकटलाला घरी वास्तव्याला तर होते बंकटलालाच्या. परंतु त्यांच्या मर्जीला येईल तेव्हा निघूनही जात.
तसे एकदा बाहेर गेले होते. 3 आठवड्याचा विरह झाला या बंकटलालाला. पण बंकटलाल महाराज नसले, की अगदी पाण्याविना मासोळी तसं त्याची अवस्था व्हायची. त्याच्यामुळे लगेच जायचा असतो. त्याप्रमाणे बंकटलाल आणायला गेला महाराजांना. महाराज आले खरे, कारण त्यांनाही बंकटलालचा जिव्हाळा माहिती होता. परंतु त्याला म्हणाले, "तुमची सावकारांची काय गोष्ट? मला तुमच्या घरी राहायची फार भीती वाटते. कारण तुम्ही लक्ष्मीला सुद्धा कोंडता." असं म्हणाले. परंतु बंकटलाल हा खूप चतुर होता बोलण्यामध्ये. त्याच्यामुळे त्यानं महाराजांना सांगितलं, की "अहो, लक्ष्मी आम्हाला घाबरून राहत नाही. आम्ही कोणते म्हणून राहत नाही. तर तुम्ही असता म्हणून ती राहते. कारण तुमचं माय-लेकरांचं नातं आहे ना. जिथे बाळ असेल तिथेच आई असणार." अशा प्रकारे बंकटलालांनी चतुर असं उत्तर दिलं. एकदा अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजूला खेळणारी जी मुलं होती, त्यांना महाराजांनी आवाज दिला, की "अरे, मला चिलीम पेटवायची आहे, तर थोडासा अग्नी आणा जा." तो सोनार आहे, जानकीराम सोनार. सोनाराकडे अग्नी असतोच ना, सोन्यासाठी लागतोच. तर तो अग्नी घेऊन या, जानकीराम सोनाराकडे जाऊन. असं आदेश दिला मुलांना. मुलं गेली पळत-पळत. पण ह्या सोनारांनी असा विचार केला, की अक्षय तृतीयेचा दिवस चांगला आहे. काही लोक खूप असे नियम पाळतात, अमुक्या दिवशी अमुक मागितलं तर द्यायचं नाही वगैरे. परंतु त्यानं नुसताच नाही म्हणाला नाही, तर त्यानं महाराजांना अ, उद्देशून काहीतरी अपशब्द सुद्धा काढले. असेल खरा गोसावी तर स्वतःची स्वतः पेटवायला काय झालं, कशाला मागायचा वगैरे असं अपशब्द काहीतरी त्याच्याकडनं बोलल्या गेले. ठीक आहे, अग्नी न घेताच ही मुलं परतली. मग महाराजांनी काय केलं, चिलीम धरली तोंडात आणि या मुलांना सांगितलं, की वरती काडी ठेवा. तर काडी ठेवून कसं होईल? बंकटलाल सुद्धा होता जवळ. तो म्हणाला, "मग काडी पेटवून आणू का?" नाही, गरजच नाही म्हणाले, "नुसती काडी धरा वरती." आणि काडी वर धरल्यावर चिलीम आपोआप पेटली. अशी क्षमता होती महाराजांकडे. आणि इकडे काय झालं, अक्षय तृतीयेचा दिवस म्हणून या जानकीराम सोनारांनी कुणाला पाहुण्यांना बोलावलं असेल, की काय माहिती. विशेष पदार्थ केला होता चिंचवणे नावाचा. चिंचेपासून तो बनवतात. तर तो चिंचवणे पानामध्ये वाढले सगळ्यांना पंगत, तर त्याच्यात अळ्या दिसायला लागल्या. किडे वळवळतायत असं दिसायला लागलं. त्यांनी विचार केला, की मी एवढी स्वच्छ किती काळजीपूर्वक हा पदार्थ बनवलेला आहे आणि ह्याच्यात असं कसं बरं झालं? आणि मग त्यालाच त्याचं कळलं, की आपण आज एका अ, साधू संताला उद्देशून अपशब्द काढलेले आहेत, त्याचा हा कदाचित परिणाम असू शकेल. वाईट वाटलं, की अरे आपल्या हातून मोठी चूक झालेली दिसते. आणि म्हणून द्रोणामध्ये थोडंसं चिंचवण्याचा ते पदार्थ घेतला आणि क्षमायाचना करूया म्हणून महाराजांकडे आले. महाराजांकडे आले, क्षमायाचना केली आणि मग म्हणाले, "असं-असं झालंय." तर महाराज म्हणतात, "खोटं बोलतोयस तू. नीट बघ बरं जरा चिंचवण्यात." त्यांनी त्यांनी आणलं होतं, अळ्या दिसतायत, किडे वळवळतायत म्हणून. त्या द्रोणाकडे पुन्हा पाहिलं तर ते खरंच काहीच त्याच्यात आता दिसलं नाही. अगदी स्वच्छ होतं. अशी ही एक महाराजांची लीला. एकदा काय झालं, एका भक्ताला त्यांनी सांगितलं, की "अरे, तुझ्या घरी 2 कानवले आहेत." हे सगळे त्यावेळेचे पदार्थ आहेत बरं का. आता आपल्याला त्याचा अर्थही माहिती नाही. जुन्या जाणत्या आज्यांना वगैरे माहिती असेल कदाचित. तर ते तुझ्या घरी म्हणे 2 कानवले आहेत उतरंडीला ठेवलेले. उतरंडीला म्हणजे आपण समजूया, की बाजूला ठेवलेले असे. तर ते मला हवेत आणून दे जा, असं बोलले. तर तो असा म्हणजे त्याला काही आठवेना, की आपल्या घरी असं काही आहे त्याच्यामुळे मुकीनी चंदू त्याचं नाव. तर ते त्यांनी सांगितलं, की "नाही, नाही असं काही नाहीये घरी. मी ताजे करून आणतो तुम्हाला हवे तर." तर म्हणाले, "ताजे नकोत. मला तेच हवेत. तुझ्या घरी आहेत. जा विचार बायकोला." आणि मग मुकीमचंदू घरी आला. आपल्या पत्नीला सांगितलं, तर ती पण म्हणते, की "छे हो, मी अक्षय तृतीयेला ते केले होते. आता काही ते नाहीयेत कानवले, पण मी ताजे करून देते." तर म्हणे, "नाही, नाही, महाराजांनी सांगितले ताजे नको आहेत. तू जरा शोध, कुठेतरी असतील." आणि मग खूप शोधाशोध केली तेव्हा दोघांना ते सापडले. 2च कानवले खरोखरच उतरंडीवर ठेवलेले होते. पण त्या पत्नीला त्याच्या असं वाटलं, की आता याला बुरशी आली असेल. म्हणून बघितलं, तर बुरशी काही आलेली नव्हती. पण ते खूप कोरडे आले होते. परंतु महाराजांना तेच हवे होते. म्हणून मुकीमचंदूने ते त्यांना नेऊन दिले आणि ते त्यांनी खूप आवडीने खाल्ले. तर हे सुद्धा त्यांना सांगण्याचा उद्देश हा अन्नाचा आदर करणं हे त्यांचं
अगदी उपदेश होताच होता, की आपण आजही कितीतरी घरामध्ये कितीतरी अन्न वाया जात असतं. आता लागेल, मग लागेल करून साठवून ठेवतो. नंतर ते फेकावं लागतं. तर महाराजांचं असं म्हणणं होतं, की असं तुम्ही जेव्हा ठेवता, तेव्हा त्या अन्नब्रह्माचा शाप लागतो आणि म्हणून अशा प्रकारे अन्न वाया घालवू नये याकडे त्यांचा खूप कटाक्ष होता आणि म्हणून ते असं दाखवून द्यायचे भक्तांना प्रत्येक वेळेस. एकदा बंकटलालांनी आपल्या मळ्यामध्ये कणसं खायला बोलावलं. म्हणजे त्या काळात सुद्धा पार्ट्या होत होत्या बघा. हे वाचून बरं वाटतं की नाही आपल्याला ऐकून. तर ती कणसं खायची पार्टी अशी बंकटलालच्या मळ्यात ठरली. त्याप्रमाणे सगळी मंडळी जमली. महाराज सुद्धा आले. पण काही गोष्टी करताना अनवधानाने लक्षात येत नाहीत काही गोष्टी. त्याप्रमाणे कणसं भाजायला अग्नी पेटवला आणि अग्नीच्या ज्या ज्वाळा आहेत त्या वरती झाडाच्या पोळ्यांना लागून त्यातल्या मधमाशा बाहेर पडल्या. इतक्या प्रचंड प्रमाणात त्या मधमाशा बाहेर पडल्या, की जो तो आपलं जीव वाचवून मधमाशीचं डंख नको म्हणून पळत सुटला. त्यांना महाराजांची पण आठवण राहिली नाही. महाराजांना एकट्यांनाच मळ्यात टाकून सगळेच पळत सुटले. आणि महाराजांच्या अंगावर जणू काही मधमाशांचीच शाल घ्यावी, पांघरून घ्यावं त्याप्रमाणे एवढ्या माशा महाराजांच्या अंगावर बसल्या. आणि बंकटलालला जेव्हा लक्षात आलं, की अरे महाराज एकटेच राहिलेत मळ्यामध्ये, तेव्हा बंकटलाल मात्र धावला बरं महाराजांसाठी. परंतु आता आपल्याकडे बंकटलाल येतो आहे हे बघून महाराजांनी मधमाशांना आदेश दिला, की "माशांनो, माझा भक्त येतोय, त्याला चावायचं नाही. जा बरं निमूट जागेवर." आणि मधमाशांना तिथे घालवून दिलं. बंकटलाल जवळ आले आणि त्यांनी पाहिलं, की बापरे! किती माशा महाराजांच्या अंगावर बसल्या होत्या. तर किती काटे आत घुसले असतील. तेव्हा बंकटलाल म्हणतायत, की "मी सोनाराला बोलवतो, ते चिमट्यानी ते आपण काटे काढून टाकूया." तर महाराज म्हणतात, "अरे काही गरज नाही चिमट्या-बिमट्याची." आणि महाराजांनी योगाचा वापर करून वायू असा रोधून धरला, की ते काटे सगळे अंगातून बाहेर आले. असा महाराजांचा योगाचा सुद्धा अभ्यास होता. पहा संत जेव्हा होते ना, तेव्हा सगळ्यांनीच त्यांचा काही कौतुक केलं, महाराज, महाराज केलं असं नाही. तर पुष्कळ जण त्यांना नावं ठेवणारे पण होते, की हा वेडा, नंगाधूत असं म्हणणारे पण खूप होते. आणि प्रत्येकच संताला हे भोगावं लागलेलं आहे. जेव्हा देहरूप घेऊन ईश्वर आले आपल्या भूलोकावर, आपल्यासारख्या चार चौघांमध्ये वावरायला, तेव्हा त्यांना प्रत्येकच संताच्या चरित्रात हे दिसतं, की खूप त्रास झालेला आहे. तसं महाराजांना सुद्धा काही लोकांनी त्रास दिला. हरी पाटील म्हणजे पाटलांचं एक प्रस्थच होतं शेगावामध्ये. भावंडं होती 4. तर तो हरी पाटील म्हणून त्याच्यातला जो एक होता, तो पैलवान होता आणि त्याला खूप अभिमान होता जरा ची बाधा म्हणा ना. तर त्याला कुस्तीचं त्यांनी एकदा आव्हान केलं महाराजांना. "खरा असशील तर माझ्याशी कुस्ती कर" म्हणून. तर महाराज काही बोलले नाहीत. उठून एका ठिकाणी बसले आणि म्हणाले, "आता उठव मला." आणि मग या हरिपाटलानं खूप अगदी शिकस्त केली प्रयत्नांची, पण तसूभर सुद्धा त्याला हलवता आलं नाही महाराजांना. तेव्हा त्याला कळून आलं, की हा काही साधा-सुधा माणूस नाही. आपण याला आत्तापर्यंत वेडा असं समजत होतो. परंतु तेव्हापासून हरी पाटील मात्र चांगलेच वठणीवर आले. पण तरी त्यांच्या भावांना ते काही पटत नव्हतं. "अरे, तू का असा बदललास?" म्हणून ते त्याला उलटंच म्हणायचे. आणि मग एकदा या पाटील भावांनी काय केलं सगळ्यांनी, उसाच्या दांड्या घेतल्या आणि महाराज एकदा देवळात बसले असताना त्यांना सगळ्यांनी झोडपायला सुरुवात केली. महाराजांनी हू का चू केलं नाही. शांत बसून होते. मारून-मारून ती मंडळीच दमली. आणि नंतर बघता तर महाराजांच्या पाठीवर एकही बळ नाही. किती आश्चर्याची गोष्ट एवढा जोर काढून सगळ्या त्या पैलवानांनी मारलेलं. पाठीवर एक बळही नाही आणि पुढे वर परत काय केलं महाराजांनी, की ते सगळे ऊस गोळा केले, दांड्या. त्याची मोळी एकत्र हाताने पिळली, त्याचा रस काढला आणि ह्या मारणाऱ्या लोकांनाच प्यायला दिला. जय गजानन. अशी ही एक अजून लीला. पशुपक्ष्यांवर सुद्धा महाराजांची वेगळी जादू चालत असे. टाकळीकर कीर्तनकार होते. त्यांचा एक घोडा होता. खूप द्वाड होता. अ, असा म्हणजे कुत्र्यासारखा चावायचा, खिंकाळायचा, रात्री तर स्वस्थ बसूच द्यायचा नाही, झोपूच द्यायचा नाही, असा होता. तो एकदा बांधला होता त्यांनी दाराशी आणि महाराजांनी काय केलं, रात्री आले आणि त्याच्या पायामध्ये निजले. 4 पायांच्या मध्ये महाराज निजले.
आणि हे बघायला रात्री काही आवाज नाही किंकाळण्याचा, घोडा जागेवर आहे की नाही, यांना जरा काळजी वाटली, की काय झालं आज काही दंगामस्ती करत नाहीये. म्हणून टाकळीकर बाहेर आले बघतात तो काय 4 खुरांमध्ये महाराज निजलेले आणि तो घोडा शांत झाला. पुन्हा कधी त्याने असा द्वाडपणा केला नाही. अ, बाळकृष्ण आणि पुतळाबाई असं एक दाम्पत्य होतं, जे दरवर्षी सज्जनगडाला जात होते. आता खूप वर्षांची त्यांचा हा नियम होता, की सज्जनगडावर जाऊन समर्थांचं दर्शन घ्यायचं. परंतु जेव्हा वय होतं, तेव्हा काही गोष्टींवर मर्यादा येतात. त्याचप्रमाणे यांना रामनवमी जवळ आली आणि आता समर्थांचं दर्शन हवं होतं, परंतु जाता येत नव्हतं सज्जनगडावर. त्यामुळे खूप वाईट वाटत होतं. तेव्हा महाराज म्हणाले, की आपणच यांना देऊया दर्शन, असा विचार महाराजांनी केला. आणि हे वाट बघत होते, की अ, त्यांना हे स्वप्न पडलं, की की समर्थांच्या रूपात दर्शन होईल म्हणून. तुम्ही जरी नाही आलात सज्जनगडाला तरी. त्यामुळे अगदी आतुरतेने वाट बघत होते. परंतु दारात दुपारच्या वेळेस महाराज उभे राहिले. कोणीतरी वर्दी दिली. महाराज आले म्हणून त्यांना आनंद झालाच आणि महाराजांना नमस्कार करायला गेले. वरती बघतात तर समर्थ रामदास स्वामी. आनंद झाला. पुन्हा वाकले तर गजानन महाराज. पुन्हा असं त्यांचं थोडंसं भ्रम झाल्याप्रमाणे त्यांना थोडंसं झालं. परंतु तरी त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली, की समर्थ रामदासांचं त्यांना दर्शनच आलं. तेव्हा महाराजांनी त्यांना समजावलं, की "अरे, तुम्ही आत्म्याला विसरता आणि शरीररूपी वस्त्राला खूप किंमत देता, नाही का? तर त्या घोड्याला जसं वठणीवर आणलं, तसंच एक सुकलाल म्हणून भक्त होता. त्याची गाय होती. पण त्या गायीला गाय म्हणणं म्हणजे ती खरी वाघिणीसारखी होती. गाय म्हणूच नाही. कारण आपण कसं करतो, की गरीब एखादी व्यक्ती असेल तरी तिला गरीब गाय आहे हो, असं म्हणतो की नाही. परंतु ही गाय जरा वेगळीच होती. खरोखर वाघिणीसारखीच ती होती. अत्यंत उपद्रव कुठल्याही दुकानात घुसून तुपाची पिंप उडवून द्यायची. तिला तिच्या त्रासाला कंटाळून परगावी नेऊन सोडलं तरी ती परत यायची. तिला बंदुकीने ठार मारण्यासाठी एकदा पठाण बोलावला होता. तर त्या पठाणाला सुद्धा तिने पालथा पाडला होता. एवढे तिचे उपद्व्याप म्हणजे की आता ह्याच्यावर काय इलाज करावा? तेव्हा सगळ्यांनी मिळून ठरवलं, की हिला महाराजांच्या दर्शनाला न्यावं. तिला बांधून आणणं हे सुद्धा एक दिव्यच होतं. परंतु अत्यंत कसरत करून शेगावकरांनी तिला बंदोबस्तात शेगावला गाडीमध्ये चढवलं आणि शेगावला आणण्याचा प्रयत्न केला. तर आश्चर्य म्हणजे जसं-जसं शेगाव जवळ यायला लागलं, तसं तिच्या स्वभावामध्ये फरक पडतोय असं लक्षात आलं. आणि शेगावी महाराजांचं दर्शन झाल्यावर तर तिनं चक्क महाराजांना वंदन केलं, त्यांचे चरण चाटले, त्यांना 3 प्रदक्षिणा घातल्या. तिच्या डोळ्यात अश्रू आली. एवढी ती म्हणजे महाराज म्हणाले सुद्धा, "अरे हिला वाघिणीसारखं तुम्ही बांधून आणलंय." पण ती पूर्वी खरंच वाघीण होती. शेगावात आल्यावर ती गरीब गाय झाली आणि महाराजांचं दर्शन झाल्यावर तर सुतासारखी सरळ आली. एक गणू जवरी म्हणून कामगार होता. सुरुंग लावून विहीर खोदण्याचं काम चालू होतं. आणि मिस्त्री म्हणजे मुकादम ज्याला म्हणतो त्यांनी आदेश दिला, की "तू ते सुरुंग फुटत नाही तर खाली उतरून ती पुंगळ्या अशा सरकव आणि पटकन बाहेर ये." खरं अगदी जोखमीचं काम होतं जीवावरचं. परंतु आता नोकरी आहे, मालकाचा आदेश आहे म्हटल्यावर करायलाच हवं. त्यामुळे गणूजवरी उतरला विहिरीत. एक पुंगळी त्याने सरकवली देखील. परंतु ती सरकवताच फटकन सुरुंग उडाला आणि स्फोट झाला आणि हा घाबरून असा चाचपडायला लागला. तो हाताला कपार लागली. त्या कपारीत जाऊन पटकन हा गणूजवरी बसला. पटापट आवाज यायला लागले, सुरुंग स्फोट होतायत तसे. दुसरा आवाज आला, तो एक मोठा धोंडा त्या कपारीच्या तोंडावर येऊन बसला. असे पटापट आवाज झाले, सुरुंग सगळे फुटले आणि नंतर लोकांचे आजूबाजूला होते त्यांचे आवाज आले, की "अरेच्चा! तो बिचारा मेला असेल, त्याच्या प्रेताच्या चिंधड्या झाल्या असतील." अशी काहीतरी चर्चा त्यांची नंतर सुरू झाली. आणि त्या मेस्त्रीने सांगितलं, "चला शोधा बघू त्याला." असा त्याचा आवाज यानं आतमध्ये बसून ऐकला आणि आतून आवाज दिला, की "मी जिवंत आहे, मी कपारीत आहे." कपारीच्या तोंडाला एक मोठा धोंडा येऊन बसलेला आहे.
तर तिथून मला सोडवा म्हणून आणि मग नंतर त्याला ते सोडवण्यात आलं. पण तो जीव वाचल्याबरोबर आधी धावला तो महाराजांकडे. तेव्हा महाराज म्हणाला, की "तुझ्या गुरुभक्तीने तुला आज वाचवलं आहे. तो धोंडा मीच बसवला होता कपारीवर तुझा जीव वाचावा म्हणून." नंतर एक पितांबर म्हणून जो शिष्य होता महाराजांचा, त्याला कोंडोलीला पाठवलं होतं महाराजांनी. कारण इतर भक्त त्याचा थोडा द्वेष करत होते असं महाराजांच्या लक्षात आलं. मग या गोतावळ्यात नकोच म्हणून त्याला दुसऱ्या गावाला जायला सांगितलं. तो दुसऱ्या गावाला आला, पण नवीन होता त्या गावात. हा नवीन कोण म्हणून लगेच सजग गावकरी कोण बाबा आले आणि साधूचा वेश घेऊन कोण फसवत तर नाही ना म्हणून जागरूक होते. आणि मग ह्यानी जेव्हा सांगितलं, की मी गजानन महाराजांचा शिष्य, तर त्यांची खात्री पटली, की हा कशावरनं खोटं बोलत नाहीये. याला सिद्ध करायला लागेल. म्हणून त्याला सांगितलं, की "हे बघ ह्या झाडाला" आंब्याचं झाड होतं वटलेलं. खूप वर्ष त्याला काहीच पालवी फुटली नव्हती, फळं नव्हती. "तर याला तू पालवी आणून दाखव. फळं तर दूर राहून देत म्हणे, पण तू गजानन महाराजांचा खरा शिष्य असशील तर याला पालवी फुटली पाहिजे या झाडाला. ते तू करून दाखव किमया." तर आता ह्या पितांबराला सुद्धा स्वतःच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती किंवा आपल्यावर गुरुकृपा होईल आणि असं त्याच्यामुळे तो खूप घाबरला, की आता जर यांच्या परीक्षेला आपण उतरलो नाही, तर आपलं या गावातून हकालपट्टी होईल कदाचित. अगदी मनोभावे गुरुचा धावा केला आणि खरोखर गुरु मदतीला धावून आले आणि त्याच्या त्या प्रार्थनेमुळे आंब्याचं झाड होतं ते बहरून आलं, त्याला पालवी फुटली आणि याच्याही नावाचा बोलबाला झाला. एकदा एका महारोग्याला सुद्धा महाराजांनी बरं केलं. एक बंडू तात्या म्हणून कर्जबाजारी झालेला माणूस होता, जो जीवाला अगदी कंटाळला होता, की काहीच होत नाहीये आयुष्यात, तर आता आत्महत्या करावी हिमालयात जाऊन. असा विचार अगदी त्याचा पक्का झाला आणि निघाला. स्टेशनला आला तिकीट घ्यायला. तर त्याला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी सांगितलं, "अरे, तू जिथे चाललायस ना, तिकडे तू जा, पण नंतर जा. आधी काय कर, शेगावला जाऊन संतांचं दर्शन घे. शेगावला एक संत आहेत गजानन महाराज. त्यांचं दर्शन तू घे आणि नंतर तुला काय करायचं ते कर. कुठे जायचं ते जा." तर ही अशी अनोळखी व्यक्ती येऊन काहीतरी सांगून गेली, म्हणून ह्याला फार आश्चर्य वाटलं बंडू तात्याला. परंतु ठीक आहे, संतांचंच दर्शन घ्यायला सांगते आहे ना, बाकी तर काही नाही, मग चांगली गोष्ट आहे. म्हणून आला बिचारा तो बंडू तात्या शेगावला आला. ग गजानन महाराजांच्या दर्शनाला आला. तो गजानन महाराज हसून म्हणतात, "वेड्या, एवढा लाख मोलाचा जीव द्यायला निघालास? म्हणे काय वाईट वाटून घेऊ नकोस. घरी जा, बाभळीच्या झाडाखाली 3 फूट खोल खोद. तुला द्रव्यलाभ होईल." असा आशीर्वाद महाराजांनी दिला. त्यांचे ते बोल खरे ठरले. हा परत आला आणि त्याप्रमाणे केलं. तो खरंच ह्याला द्रव्यलाभ झाला आणि त्याचं नंतर आयुष्यात पुढे चांगलं झालं. ही सुद्धा गुरुकृपाच. एकदा शेवगावकरांनी ठरवलं, की शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करूया. लोकमान्य टिळकांना बोलवूया, गजानन महाराजांना बोलवूया, म्हणजे जेणेकरून गजानन महाराजांचा आशीर्वाद लोकमान्य टिळकांना मिळेल आणि छान राष्ट्रकार्य त्यांच्या हातून होईल, हा उद्देश. परंतु याला काही मंडळींनी शंका व्यक्त केली, की अरे, त्या गजानन महाराजांना बोलवल्यावर समजा ते काहीतरी म्हणजे काहीतरी आशीर्वाद देण्याऐवजी काहीतरी विपरीतच बोलले, तर शापच मिळेल आशीर्वादाऐवजी किंवा काहीतरी खेळखंडोबाच होईल. तर त्याच्यामुळे त्यांना बोलवावं की नाही असे 2 भाग पडले जरा. परंतु तरी शेवटी ठरलं की नाही, नाही बोलवूया आणि त्याप्रमाणे जेव्हा आमंत्रण करायला गजानन महाराजांकडे काही मंडळी गेली, त्यांनी काही बोलायच्या आधीच महाराज म्हणाले, की "मी येईन बरं आणि मी काही अपशब्द बोलणार नाही." असं आपणूनच महाराज म्हणाले आणि त्यावेळेस उत्सवाला महाराज स्वतः आले. परंतु लोकमान्य टिळक होते ते. राष्ट्रकार्याचं काम मोठं जोमानं हातात घेतलं होतं. तेव्हा तरुणांच्या, युवकांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावना जागृत व्हायला पाहिजेत. थोडंसं त्याच्यामुळे अ, उत्साह त्यांचा वाढावा यासाठी बोलताना थोडंसं इंग्रजांच्या विरोधात 2-4 शब्द बोलले गेले. परंतु ते महाराजांनी ओळखलं, की याचा परिणाम काय होणार आणि म्हणाले, "अशानीच काढण्या पडतात बरं हातात." अशी पूर्वसूचनाच जणू महाराजांनी दिली आणि बरोबर त्या भाषणातल्या त्या वाक्याचा अर्थ घेऊन महाराजांवर लोकमान्य टिळकांवर
कलम ठेवलं गेलं आणि त्यांना अटक केली गेली. मग त्यांना अटक केले गेल्यावर पुन्हा त्यांना आता प्रसाद मिळाला पाहिजे म्हणून काही मंडळी आली. महाराजांना म्हणाली, "आशीर्वाद द्या, प्रसाद द्या, महाराजांची सुटका करा." परंतु गजानन महाराजांना हे कळलं होतं, टिळकांची सुटका करा असं. तर पण महाराजांना हे कळलं होतं, की सुटका होणं काही शक्य नाहीये. परंतु म्हणाले, "मी प्रसाद देतो." त्याला दूर देशात जावं लागेल, परंतु या प्रसादाचा परिणाम एवढा होईल, की त्याच्या हातून मोठी कामगिरी घडेल. आणि त्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहितीच आहे, की मोठी कामगिरी म्हणजे गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांच्या हातून लिहिला गेला. तर अशा प्रकारे कितीतरी अ, लीला महाराजांच्या शेगावात घडलेल्या आहेत. एक पुंडलिक भोकरे नावाचा भक्त होता. तर त्याला दु म्हणजे महाराजांना तो मानायचा, गुरुस्थानीच मानायचा. म्हणून एका स्त्री सांगितलं त्यांना, की "अरे, दुसरे गुरु जवळच आहेत गावात. या गुरूंनी म्हणजे गजानन महाराजांनी तुला काय कानात मंत्र वगैरे दिला आहे का? तर जे कानात मंत्र देतात ते खरे गुरु असतात. तर मी तुला उद्या एका गुरुची भेट घडवीन." आणि त्याप्रमाणे यांचं दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं, की चला दुसऱ्या दिवशी आपण गुरुभेट करूया. पण इकडे याच्या स्वप्नात रात्री महाराज आले आणि म्हणाले, "अरे, लोक कायम एकमेकांच्या कानात गोष्टी सांगत असतात. मग काय ते एकमेकांचे गुरु होतात?" तो म्हणे, "तसं नाहीये. मी तुला तुला मंत्र हवा ना कानात, मी देतो तुला. गण गण म्हण आत्तापासून." गण याचा अर्थ आहे जीव. गण गणात बोलते असं महाराजांच्या तोंडी नेहमी भजन असायचं. लोकांनी त्याचा अर्थ असा काढला, गम म्हणजे गजानन, म्हणून त्यांना गजानन महाराज असं म्हणण्यात आलं. तर त्याचा खरा अर्थ गण गण गणात बोलते याचा अर्थ जीव, एक जीव दुसऱ्या जीवात म्हणजे प्रत्येक दुसरा जीव बघताना तुम्ही त्याच्यातल्या जीवाचा विचार करा. हा थोडासा गहन अर्थ आहे, त्याचा गूढ अर्थ आहे. परंतु महाराजांच्या तोंडी हे भजन त्यांचं खूप आवडतं होतं. गण गण गणात बोलते. तर अशा प्रकारे याला गण गण असा कानमंत्र दिला आणि मग हा काही आणि नंतर परत म्हणाले वर, की "तुला अजून काही हवं का खूण माझी?" तर म्हणाले हा म्हणाला स्वप्नातच बरं हे चाललंय सगळं. तर तो हा म्हणाला, "मला पादुका द्या." तर म्हणाला, "ठीक आहे, उद्या दुपारी पूजा कर, मी पादुका देतो." आणि हा आता घ्यायला उठला, स्वप्न आहे ना ते. पादुका घ्यायला उठला तर त्याला जाग आली. जाग आल्यावर त्याला कळालं हे स्वप्न होतं. परंतु झालं होतं काय, की 2 दिवस आधी झामसिंग शेगावला गेला होता आणि या पुंडलिकाला देण्यासाठी त्याच्याकडे महाराजांनी पादुका पाठवल्या होत्या. आणि झामसिंगाला आज स्वप्न पडलं आणि आज तो असा विचार करतोय, की असं स्वप्न पडलं आणि दुपारी मग हा झामसिंग आला. आल्याबरोबर ह्यानं विचारलं, की "मला द्यायला महाराजांनी काही दिलंय का?" आता हा त्याचा प्रश्न ऐकून झामसिंगाला आश्चर्य वाटलं, की "तुला आधीच काय कळलं? का असं विचारलंस?" तेव्हा त्यानं झाला प्रकार सांगितला, की "महाराज मला स्वप्नात येऊन म्हणाले पादुका देतो." तर मग त्यांनी झोळीतनं पादुका काढल्या आणि दिल्या झामसिंगाने. तर अशा या महाराजांच्या लीला. काय सांगू आता, किती न पुरे ही वाणी असा एवढ्या मोठ्या लीला आहेत. परंतु मला वाटतं आता वेळ होत आली आहे ना? काय करायचं थांबूया की काय? मला एक भैरवी म्हणायची आहे शेवट करताना आधी. हवं तर एक एक अजून सांगते आणि मग भैरवी घेऊया, असं करूया. लीला तर खूप आहेत तशा. एक कंवरसूत नावाचा भक्त होता. ज्याला कांदा भाकर घेऊन म्हणजे जेवण करून त्याला बिचाऱ्याला आई नव्हती, पण वहिनीकडून त्यानं सगळं करून महाराजांसाठी आवडीनं काहीतरी नैवेद्य त्यांनी आणला, पण त्याची गाडी चुकली. परंतु तो तिकडून निघालाय हे महाराजांना आधीच कळलं आणि त्या दिवशी महाराजांनी एवढं जिलब्या, शिरापुरी सगळे काय मिष्टान्नांचे नैवेद्य होते, कशालाही शिवले नाहीत. भक्तांनी अनेक आग्रह केले तरी पण कुणाच्याही आग्रहाला जुमानलं नाही आणि सांगितलं, की "तुम्हाला भुका लागल्या असतील तर खाऊन घ्या. मी माझं भोजनात चौथ्या प्रहरी होईल." कारण त्यांना कळलं होतं याची गाडी चुकली आहे. त्याच्यामुळे उशीर होणार आहे नैवेद्य यायला. पण त्याच्या नैवेद्याचा मान राखला महाराजांनी आणि अशा प्रकारे त्याच्या भक्तीचा आदर केला. त्याच्या इच्छेचा आदर केला. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग महाराज सांगतात. कर्म, भक्ती आणि योग. त्यातल्या कर्म आणि योग हा काही सहज सामान्यांना, प्रापंचिकांना जमण्यातलाच नाही. कारण त्याच्यात अनेक नियम, अभ्यास सगळं सांभाळायला लागतं. परंतु भक्ती मात्र आपण सगळेच जण करू शकतो. आणि हे तिन्ही मार्ग जरी अवलंबले, तरी त्याचं शेवटचं अंतिम जे ध्येय आहे ते एकच आहे, ते म्हणजे ज्ञान. ज्ञानोत्तर भक्ती मला आवडते असं संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात. तर अ, ज्ञान हे प्रेमाविण असता कामा नये.
आणि तिन्ही या मार्गांमध्ये तिन्ही जरी मार्ग अवलंबले तरी त्याच्यात प्रेम हवंच. कर्म आणि योग याच्याबद्दल उद्या टेंबे स्वामींबद्दल बोलायचंय तेव्हा विषय निघेलच. म्हणजे कर्मात कसं करावं, म्हणजे कर्म आणि योगाने कसं ईश्वराप्रत जाता येतं हे त्यांनी स्वतः खूप कष्ट सोसून जगापुढे आदर्श अगदी ठेवलेला आहे. तर मला वाटतं इकडे मी लीला थांबवते. लीला अजून खऱ्या आहेत बऱ्याच सांगायच्या. परंतु ठीक आहे, पुन्हा बघूया. आता मी भैरवी म्हणते, की जी मला आवडते नेहमी म्हणजे त्यात महाराजांच्या लीलांमधून काय आपण बोध घ्यावा? हिंदीमध्ये आहे, पण तरी मी म्हणते जरा. मग आपण थांबूया. हं. शेगाव काव चमकता सितारा, गजानन बाबा गुरु है हमारा. शेगाव काव चमकता सितारा, गजानन बाबा गुरु है हमारा. सदा नग्न रह के जगत को दिखाया, सदा नग्न रह के जगत को दिखाया. जाए यूं ही मानव यूं ही जग में आया. जाए यूं ही मानव यूं ही जग में आया. आखिर को तन ये होगा खाक सारा, आखिर को तन ये होगा खाक सारा. गजानन बाबा गुरु है हमारा. झूठन बटोरा झूठन ही खाया, झूठन बटोरा झूठन ही खाया. अन्न का महत्व सबको बताया, अन्न का महत्व सबको बताया. अन्न में है ईश्वर पर ब्रह्म प्यारा, अन्न में है ईश्वर पर ब्रह्म प्यारा. गजानन बाबा गुरु है हमारा. गजानन बाबा गुरु है हमारा. गिण गिण गणात मंत्र ये अजीब है, और मर्म इसका बहुत ही कठिन है, और मर्म इसका बड़ा ही कठिन है. समझ ये न पाया जगत सोच हारा, समझ ये न पाया जगत सोच हारा. गजानन बाबा गुरु है हमारा. गजानन बाबा गुरु है हमारा. करके करिश्मे अद्भुत माया, करके करिश्मे अद्भुत माया. मतलब की दुनिया को आखिर झुकाया, मतलब की दुनिया को आखिर झुकाया. ऋषि का रोशन किया जीवन सारा, ऋषि का रोशन किया जीवन सारा. गजानन बाबा गुरु है हमारा. गजानन बाबा गुरु है हमारा. गजानन बाबा गुरु है हमारा. ताई खूप छान गजाननमय केलं एकदम. सुरुवात धन्यवाद. पण खूप छान झाली आणि कीर्तनाची जोड दिल्याने
खूपच श्रवणीय झालं सगळं. खूप छान थँक्यू. ताई. भैरवी पण खूप छान झाली. हो, हो, हो. उद्या धन्यवाद. उद्या भेटायचंच आहे परत. हो, हो, उद्याच उद्या पण असंच छान होईल अशी आशा कर. भेटू. चालेल. धन्यवाद.